ये सुजित सर, ये, पण ये, सरप्राईज वगैरे कशाला? सावकाश सावकाश. सुजित सर, मी पडणार नाही ना? नाही, अजिबात नाही, मी आहे ना. असं कसं पडायला देणार मी तुम्हाला? सावकाश. आता सरळ झालं त्या. सुजित सर, पण सरप्राईजची काय गरज आहे? असं कसं? तुम्हाला सरप्राईज बघून कळेल की सरप्राईजची काय गरज आहे ते. रेडी? रेडी. 1 2 आणि 3. पाणीपुरी. आवडते ना तुला? सुजित सर, चक्क पाणीपुरी घरी घेऊन आलात तुम्ही? त्याचं काय झालं स्वानंदी, गेले काही दिवस तू हॉस्पिटलमध्ये होतीस. हॉस्पिटलचं ते जेवण इतकं बेचव असतं, त्यात ती औषधं, गोळ्या, सिरप, बापरे. बरं, तू घरी आल्यानंतर मॉम तुला काय खायला देते? हेल्दी सूप, दाल खिचडी. आणि मला तुझ्या आवडीनिवडी चांगल्या ठाऊक आहेत. मला माहितीये तुला असं चमचमीत झणझणीत खायला आवडतं, म्हणून आज हा पाणीपुरीचा बेत मी केलाय. हेच तुझं सरप्राईज होतं. आय होप तुला माझं हे छोटंसं सरप्राईज आवडलं असेल. छोटंसं सरप्राईज? अहो, किती मोठा सरप्राईज आहे ते माझ्यासाठी. मला आवडलंय, थँक्यू. सुजित सर, अहो पण तुम्ही पाणीपुरीचा अख्खा ठेलाच घरी आणलाय. कमालच झाली. हा, कारण मला माहिती आहे ना की 2-4 पाणीपुरी खाऊन तुझं काहीच होणार नाही, म्हणून म्हटलं की अख्खा ठेलाच घरी घेऊन जाऊया. आता हे अमित दादा आपल्या बरोबर पुढचे 2 तास असणार आहेत, सो खाऊन जाऊ दे. पुढचे 2 तास? 2 तास हवी तितकी पाणीपुरी खा. जोवर तुझं मन भरत नाहीये तोवर खा. फक्त एकच, पाणीपुरी खाऊन तुझ्या पोटात वगैरे दुखायला लागलं तर मॉम डॅड मला ओरडतील, तेवढी मात्र काळजी घे, बाकी बिनधास्त. मी काळजी घेईन त्याची. पण मी जर पाणीपुरी खाल्ली तर मॅडम आणि साहेब मला रागवणार तर नाही? मॅडम आणि सर रागवणार नाही त्याची काळजी मी घेतो. तू फक्त तुझी काळजी घे. ओके, खाऊया? येस. चला मग, लेट्स अटॅक. कम ऑन. दादा, एक तिखट. मॅडमला गोड अजिबात आवडत नाही. एक तिखट झणझणीत पाणीपुरी बनवून द्या. ओके, द्या, घ्या. कशी आहे? झणझणीत. हे घ्या. मी? तू खा. मी खातीये, तुम्ही पण खा. बर. कमाल ना? कमाल. सुजित सर, ह्यासाठी मी तुम्हाला डबल थँक्यू देते. म्हणजे खरं तर मी तुमच्या ऑफिसची एक साधी एम्प्लॉई आहे, पण तुम्ही साहेबांनी मला इथे घरी आणलं, माझी इतकी काळजी घेताय, त्यासाठी डबल थँक्यू. खरं तर स्वानंदी, या सगळ्यात तुझी चूक आहे. आमची काय चूक? माझी चूक? सुजित सर, मी काय केलं? आता तुझी चूक आहे ना ग स्वानंदी. हा, तू काय केलंस? तू प्रेमाने, आपुलकीने आम्हा सगळ्यांना जिंकून घेतलंस. आता माझी मॉम, तिला जिंकणं इतकं सोपं नाहीये. पण तू एक चहा काय केलास, आणि आता मॉम बघ प्रेमात. मग आमची चूक कशी? तू इतकी छान आहेस, इतकी गोड आहेस की आम्ही तुझ्या प्रेमात पडलो आहोत सगळे. म्हणून ही तुझी चूक आहे, तुझी, आमची नाही. सुजित सर, बस झाली आज तू ती. अरे मॉम, डॅड, तनिष, या सगळेच आहे बघा काय. अरे वा, तरी मी म्हणते पाणीपुरीचा वास कुठून येतोय? सुजित, पाणीपुरीवाल्याला घरीच बोलावलंस? चला, एका अर्थी बरं झालं. मी खासदार झाल्यापासून ज्या काही गोष्टींवर मला बंधनं आली होती ना, त्यातलं हे एक म्हणजे कसं की मी बाहेर उभं राहून चाट खाऊ शकत नव्हतो. पण बरं झालं याला इथे बोलवलंस. आता मी आडवा हात मारणार आहे. हा, पण एक मिनिट. नाही, काय आहे, हा पाणीपुरीचा ठेला मी फक्त आणि फक्त स्वानंदीसाठी या घरात मागवलाय. आता जर तिने परमिशन दिली तर तुम्हाला खाता येईल. स्वानंदी, काय करायचं, सगळ्यांना द्यायची का पण परमिशन? सुजित सर, अहो तुम्ही काय बोलताय? त्यांना गैरसमज होईल. साहेब, सॉरी. हा,
आपण सगळे मिळून पाणीपुरी खाऊयात. चला दादा, एक मस्त पाणीपुरी बनवा, मीडियम, तिखट नको. हा हा दादा, मला पण मीडियम द्या. नाही नाही, नको नको, आधी तिखट द्या मग मीडियम द्या. ते रगडा टाकून द्या हा त्यात. अरे मणी, तिकडे का उभा आहेस? ये ना, पुढे ये. अरे ये, पाणीपुरी खायला ये. मणी, एक मिनिट. स्वानंदी, मणीने आपल्याला इथे जॉईन केलेलं तुला चालणार आहे का? म्हणजे तू कम्फर्टेबल आहेस का? हे बघ, हा सगळा घाट मी तुझ्यासाठी घातलाय. तूच जर कम्फर्टेबल नसेल तर त्याला काही अर्थ नाही. आणि तू काळजी नको करूस, आपला मणी तसा समजूतदार आहे. त्याला आपण जायला सांगितलं तरी तो काही मनाला लावून घेणार नाही त्याचं. नाही सुजित सर, ठीक आहे. आपण सगळे मिळून पाणीपुरी खाऊयात, चालेल मला. स्वानंदीला काही प्रॉब्लेम नाहीये. ये. अमित दादा, मणी सरांना जरा गोडच पाणीपुरी द्या. नाही काय, हल्ली त्यांना बऱ्याच गोष्टी तिखट लागतायत. हो ना मणी? अमित दादा, द्या गोड मिळमिळीत पाणीपुरी त्यांना द्या. मणी बाई ती खाई दे ना. मणी, अरे मणी, उगाच तू इगोवर घेऊ नकोस, नंतर त्रास होईल तुलाच. गोड द्याव त्याला. नाही, इगो वगैरे काही नाही. बनवा, तिखट बनवा. बरं, द्या. अजून तिखट. अरे मणी, काय चाललंय तुझं? अजून तिखट. मणी, का हा सगळं हे करतोय मला काही कळत नाही. कशाला त्रास होतोय तुला? आम्हाला कळतंय ते.